बालभारती कथाविश्व छान अशी कविता शतकानंतर। वसंत बापट। वसंत बापट जन्म 1922। हे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक आहेत। बिजली, सेतू आणि 11वी दिशा हे यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। पुढील कविता त्यांच्या बिजली या कविता संग्रहातून घेतली आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मनात उचंबळून आलेल्या भावनांचे त्यांनी शतकानंतर या कवितेत वर्णन केले आहे। शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट। शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट। मेघ वितळते, गगन निखळते, क्षितिजावर नवरंग उसळले। मेघ वितळले, गगन निवळले, क्षितिजावर नवरंग उसळले। प्रतिबिंबित ते होऊन खुलले भारतभूमी ललाट। प्रतिबिंब ते होऊन खुलले भारतभूमी ललाट। आजवरीच्या अंधारात अनंत झाले उल्कापात। आजवरीच्या अंधारात अनंत झाले उल्कापात। एकवटोनी तेज तयाचे तिमिर सरे घनदाट। एकवटोनी तेज तयाचे तिमिर सरे घनदाट। फकीरांनी शतयज्ञ मांडले, वेदींवरती रक्त सांडले। फकीरांनी शतयंत्र मांडले, वेदींवरती रक्त सांडले। त्या रक्ताची क्षितिजावर ये अरुण मंगल लाट। त्या रक्ताची क्षितिजावर ये अरुण मंगल लाट। दीप पेटवून घरदारांचे पूजन केले स्वातंत्र्याचे। दीप पेटवून घरदारांचे पूजन केले स्वातंत्र्याचे। त्या ज्योतीचे तेज मिसळून झाले आज विराट। त्या ज्योतीचे तेज मिसळून झाले आज विराट। छान अशी कविता वसंत बापट यांनी आपल्याला शतकानंतर या कवितेतून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मनात उचंबळून आलेल्या भावनांचे त्यांनी ह्या कवितेत वर्णन करून दिले आहे। वसंत बापट यांची कविता शतकानंतर। कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच जुन्या परंतु नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।